पापणी उघडू झाकून उघडायला किती वेळ लागतो आपल्याला पण कळत नाही. एवढ्या कमी वेळात बिदरच्या बादशाच्या दरबाराच्या प्रवेशद्वारावर प्रकट झाला. हरि ओम श्रीमत पयोनिधि निकेतनम चक्रपाणे भोगिंद्रम भोगमुनि रंजितम पुण्यमूर्ते योगीश शाश्वत सर्ववाप्तिपोतम लक्ष्मी नृसिंहं देहि करावलंबम ब्रह्मेंद्र रुद्र मरुत कोटि संगतांग्री कमल माला कांती कांतम लक्ष्मी. काशीचा पंडित आणून बसवा. हे 1996 पासूनच डोक्यात त्र्यंबकेश्वर. हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्र साक्षा सहस्रपाद. चौकदाराने अडवला. कहा जाना है? अंदर जाना है. नहीं जा सकते. क्यों? जा नहीं सकते. हात सोडला असता पण गोरा असता तर काळा. हा इतका चतुर आहे. एक हातात अशी काठी, एक हातात अशी मागं पिशवी पैशाची लपवलेली. म्हणे याने हाताला काठी अशी हात वर करून का पकडली? एक हात पिशवीचा असा वर का केला? कारण हा अजानुभव आहे. ओळखू यायला नको ना. याचे गुडघ्याचे हात खाली आहे. हो, ही ईश्वर विभूतीची पहचान आहे. अजानुबाहु सुहास्य वदनम दंत पंक्ती कुंदकळ्या समान. यानं काय केलं? हळूच अशी पैशाची थैली दाखवली आणि ते चोपदार म्हणले जाव. तेव्हापासून त्याला खालून सुरुवात झाली. जेवढे जेवढे अधिकारी आहेत ते सगळे देवाचीच रूप आहेत. अण्णा हा इतका चतुर आहे. देव चतुर देव चतुर. याने ना चपला अशा घातल्या होत्या. त्याने का जुने लोक बाबांना नाही चपलांना, नव्या चपलांना तेल नाही दिलं का त्या कर कर अशा मुद्दामून नव्या चपलाचा जोड घाले सगळ्यांनी पाहावं म्हणून. ते असं मध्ये चालत गेलं. बिदरच्या बादशाचं आणि मंत्रिमंडळाचं दामोजी पंताला शिक्षा द्यायची त्याच्यावरचं लक्ष हटलं आणि याच्यावर लक्ष जडलं. आणि याच्यावर एकदा लक्ष जडलं का दुसरं लक्षच कुठं जात नाही. ते बघा इतकं सुंदर आहे. काही थोडं उभं राहून दाखवता का? उभं राहा तुम्ही उभं राहा. उभंच राहा तुम्ही. किती गोड आहे. असं वाटतं